पण कॅन्सरवर निदान करणाऱ्या लोकांसाठी दुसरा एक प्रश्न उपस्थित झाला आहे की हाय सॅलरी आणि राहण्याची सोय. आणि म्हणून एका बाबतीत त्याही व्यवस्थेच्या बाबतीत आम्ही साधारणतः विचार करतोय की जे डॉक्टर्स इथे येतील तर त्यांच्यासाठी राहण्याच्या उत्तम सोयी सुद्धा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. आता सध्या देशामध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये इलाज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या व त्यांची मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. आता आपण जो रेडिओलॉजी मधला स्पेशालिस्ट आणला तोही खूप प्रयत्न करून जास्त पगार देऊन तो आणावा लागतो, इतकी कॉम्पिटिशन आणि स्पर्धा आहे. आणि म्हणून मी डॉक्टर मंगेश गुगवाडेजींना सूचना केली की काही चंद्रपूरच्या डॉक्टरांनाही आपण ट्रेनिंग देऊ शकू का. आपल्याकडे असणारे जे सर्जन आहे त्यांना आपण ऑन्कॉलॉजीमध्ये कॅन्सरमध्ये आपण त्यांना सुद्धा सेवा देता येईल असं ट्रेनिंग टाटा ट्रस्ट द्यायला तयार आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये याचाही विचार आपण करतोय की ज्या माध्यमातून आपलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे टाटानी मदत दिली, ज्याला आता पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल आपण म्हणतोय, ते अतिउत्तम व्हावं या हा आपला प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना उद्या 11 वाजता त्या उद्घाटनाला आपण यावं. सरसंघचालक रात्रभर प्रवास करून ते उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात येत आहेत, कारण ते महाराष्ट्राच्या बाहेर राज्यात आहे. पण आमची विनंती त्यांनी मान्य केली, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली की स्वर्गीय रतन टाटाचं हे स्वप्न आहे आणि खर तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता की रतन टाटाजी यांचा जिल्ह्यात काहीही कोणत्याही पद्धती व्यावसायिक संबंध नसताना त्यांनी आपल्याला जे पैसे देऊ केले, त्यांनी आपल्याला या अगोदर BRTCच्या आर्किटेक्टचे पैसे त्यांनी दिले, 90 गावं दत्तक घेतली, त्याच्यामध्ये टाटा ट्रस्ट चांदाबांधामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले आणि अनेक गावांमध्ये त्यातून सिंचन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये त्यांची टाटा ट्रस्टची मदत झाली. आता आपल्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांनी सर्व टेक्निकल नो हाऊ, हेल्थच्या बाबतीतलं नो हाऊ त्यांनी दिलं आणि 100 कोटी रुपये त्यांनी दिले. याच्या पुढच्या काही कार्यक्रमासाठी माझी मुंबईत त्यांच्याशी एक चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम भविष्यामध्ये टाटा ट्रस्टने आग्रहपूर्वक आपल्याला द्यावे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा हा जिल्हा पुढे जावा. एका गोष्टीचा आनंद हा निश्चितपणे चंद्रपूरकरांना असावा की आपलं मेडिकल कॉलेज हे इतर मेडिकल कॉलेजपेक्षाही हटके आहे. आपल्याला अभिमान वाटेल की आपलं एकमात्र या महाराष्ट्राचं मेडिकल कॉलेज आहे की ज्यामध्ये हेलिकॉप्टर रुग्ण सेवा यासाठी हेलिपॅड केला गेला आहे. हेलिकॉप्टर हे श्रीमंताच्याच कामी येईल याची जाणीव मग आहे, पण अचानकपणे अशा प्रसंगामध्ये चंद्रपूरच्या इथून आपल्याला या हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकेल. या जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याचा अभिमान तुम्हाला वाटेल की मी आपल्याकडे 65 PSC सेंटर आहे ग्रामीण भागात. या 65 PSC सेंटर पैकी 32 PSCला मी पालकमंत्री असताना स्मार्ट PSC बनवण्याचा निर्णय केला. त्याचा ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष व हॉस्पिटल उत्तम व्हावं या दृष्टीने निधी उपलब्ध केला. आणि यापैकी उमरी पोद्दारचं मी उद्घाटन केलं, कळमण्याचं उद्घाटन केलं. आपल्यापैकी कोणी जर उमरी पोद्दार जाऊन आला, आपलं ऑपरेशन थिएटर हे एखाद्या खाजगी दवाखान्यापेक्षाही अतिशय उत्तम आहे. आपण त्या ठिकाणी अँटीबॅक्टेरियल भिंती उभ्या केल्या आहे आणि प्रसूती कक्ष जर बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल की जन्मल्यावर सुद्धा मुलगा वा सुधीर भाऊ वा म्हणेल इतकं सुंदर आपण प्रसूती कक्ष हा आपण त्यामध्ये केला आहे. कारण माझा स्वतःचा जन्म
हा चंद्रपूर सरकारी दवाखान्यात जागा. आणि तेव्हा काढलेला फोटो जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात येतं कवेलूचं असणारं ते प्रसूतीगृह होतं. आणि कवेलूच्या प्रसूतीगृहामध्ये माझा जन्म झाला, भिंतीचे पापुद्र निघाले होते, असा तो फोटो आहे. आणि आज मात्र यामध्ये आपण उत्तम पद्धतीने पुढे गेलो. नॅशनल स्तरावर जसं ISI आहे, ISO आहे, तसं नॅशनल स्तरावर नॅशनल हेल्थचं मानांकन असणारी जी संस्था आहे, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साठी काम करते. एका गोष्टीचा अभिमान आहे की आज आमच्या जिल्ह्यातील PSC हे देशामध्ये गुणांनी देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेली. देशामधल्या आमच्या विदर्भातल्या 11 PSC पैकी आमच्या नॅशनल स्तरावरच्या मानांकनामध्ये विदर्भामध्ये आमच्या 8 PSC 11 पैकी विदर्भाच्या या आमच्या आल्या. निश्चितपणे आरोग्य सेवेमध्ये आम्ही निर्माण केलेली कामं ही आता इतरांना धीरे धीरे मार्गदर्शक ठरत आहे. ग्रामीण रुग्णालयाला मूळच्या उपजिल्हा रुग्णालय आपण केलं आणि उपजिल्हा रुग्णालय केल्यावर हा पहिलं उपजिल्हा रुग्णालय आहे की ज्यामध्ये 8,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 80,000 फुटाच्या बांधकामाच्या ऐवजी महाराष्ट्रातलं पहिलं उपजिल्हा रुग्णालय आहे जे 15,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1,50,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम चालू आहे. तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. आणि त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा या आपण त्यामध्ये केल्या. बल्लारशाचं ग्रामीण रुग्णालय एक्सप्रेस फिडर लावलं आणि आता पुढच्या वर्षात आपण बल्लारशाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये MRI मशीन, CT स्कॅन, सोनोग्राफी याच्याही सुविधा राज्य सरकारच्या वतीने करतो आहे. मूळ सारख्या शहरात आता डायलिसिसच्या सुविधा करतो आहे. एका गोष्टीसाठी आज मला एकाने माझ्या फेसबुकवर प्रतिक्रिया देत सांगितलं की बाकी सर्व उत्तम होत आहे, आता बायपास सर्जरीची व्यवस्था ही सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये आपण कॅथलॉग करून निर्माण करावी. निश्चितपणे त्यांच्या प्रतिक्रियेला अनुरूप मी सकारात्मक निर्णय केला आहे की अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा याही मागणीचा पाठपुरावा करून शासनाच्या वतीने आपल्याच जिल्ह्यात अतिशय उत्तम इतरांनी हेवा करावा अशी कॅथलॅब आणि बायपास सर्जरीसाठी डॉक्टर टीम आणि साऱ्या व्यवस्था अत्याधुनिक या करण्याच्या दृष्टीने मी पाठपुरावा करेन. मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. नेहमीच आपण सर्वजण आमच्या सोबत समर्थन करता, विकास कामामध्ये योग्य प्रसिद्धी देता. आजही आपण निवडणुकीच्या निकालाचा जरी बातमीसाठी मुख्य भाग असला तरी सुद्धा तुम्ही या विषयाला, कारण कॅन्सर सारखा आजार हा निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे आणि या दृष्टीने आपण याला सुद्धा आपल्या प्रकाशनात योग्य प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत या जिल्ह्याची आरोग्यविषयक माहिती पोचवावी. आता एक विषय की तुम्ही प्रश्न विचारावे, पण मला माहिती आहे कारण मी गेले 1995 पर्यंत पुस्तकं वाचायचो. आता 60 टर्म आमदार आहे तर चेहरे वाचतो. त्यामुळे तुम्हाला निवडणुकीवर प्रश्न विचारायचा आहे हे मला माहिती आहे, पण पहिल्यांदा कॅन्सर हॉस्पिटल करा, मग निवडणुकीवर प्रश्न विचारा आणि दोन्हीही बातम्या स्वतंत्र ठेवा. लीड करायची असेल तर कॅन्सर हॉस्पिटल करा, सेकंड लीड ही मात्र तुम्ही निवडणुकीची करू शकता. पण तुम्हाला धन्यवाद यासाठी आहे की मला पहिल्यांदा काल एकाने सांगितलं की दुर्गाडे साहेबांनी उद्या पत्रकार परिषद ठेवली पण चुकीची वेळ आहे, आणि मलाही त्याचं म्हणणं पटलं. पण तुमची संख्या आणि तुमचे चेहरे पाहिल्यावर मला तुमचा अभिमान आहे, निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही निवडणूक सारख्या विषयाला सुद्धा प्रायोरिटी देताना इथं उपस्थित राहायला. तर ईश्वर तुमचं कल्याण करो. जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यात प्रगतीचे प्रसंग येतील तेव्हा तुमची प्रगती व्हावी आणि तुमचा
बँक अकाउंटमध्ये न संपणारं बँक बॅलन्स माता महांकाळीने द्यावं ही मी सदिच्छा देतो. आता प्रश्न तुम्ही विचारू शकता. मी आता तुम्हाला पहिल्यांदाच असं सांगितलं की रुग्ण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असेल तर त्याची ट्रीटमेंटची कॉस्टिंग आपण त्या टाटा ट्रस्ट आणि आपली जी कंपनी आहे ते ठरवतील. आपण गरिबांसाठी हे मोफत करतोय. याच्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना, आता आपलं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन प्राईम मिनिस्टर केअरमध्ये करतोय. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर केअरमध्ये आजारानुरूप त्यांनी रेट ठरवले आहे. तर 3 लाख रुपयापर्यंत ते देतात. आपल्या जीवनदायी योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंत कॅन्सरशी संबंधित अनेक गोष्टी आपण देतो. त्याच्यामध्येही आपण काही गोष्टी ऍडिशन करण्यासाठी मी स्वतः श्री प्रकाश आंबेडकरजींची भेट घेणार आहोत. कारण त्याच्यातले काही काही छोटे छोटे पार्ट हे जीवनदायीमध्ये नाही आहे. मग तिसरा विषय आहे सीएम फंड. या सीएम फंडचे जे प्रमुख आता काम करतायत त्यांची माझी चर्चा झाली आहे. त्यांना चंद्रपूरला बोलवतोय आणि यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहोत. आणि काही सेवाभावी संस्था आहे त्यांना मी एकत्र करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे की गाडगेबाबांच्या नावाने जी संस्था जी तिथं चालवल्या जाते तर त्यामध्ये ते सेवाभावी लोक आहे. मी वर्षातून एक जेवण तिथं देतो किंवा मदत करतो. त्यांना आता जागा विस्तारासाठी मी मदत करतोय. कारण अतिशय आशीर्वाद देणारा माझ्या मताने सर्वात जास्त आशीर्वादाचे पॉइंट्स कुठे मिळत असेल तर कॅन्सरच्या रुग्णाची सेवा करताना. तो चित्रगुप्त सुद्धा डबल वेगाने पेन चालवतो CR लिहिताना आपला. आणि म्हणून आपण विविध माध्यमांना टायअप करणार आहोत. पण साधारणतः हा सर्व टायअप या व्यवस्था याला थोडासा एक 3-4 महिन्याचा कालावधी लागेल. मग आपण WCL विनंती करणार आहोत, त्यांची बैठक घेणार आहोत की WCL ने सुद्धा निश्चित काही एक CSR हा आम्हाला द्यावा. WCL इतकं शोषण करते आपल्या जिल्ह्यात तर त्यांनी सुद्धा एक विशिष्ट निधी यामध्ये द्यावा. काही आपण चंद्रपूर जिल्ह्यातील जे उद्योग आहेत त्यांना आपण विनंती करणार आहोत की तुम्ही सुद्धा काही पेशंट तुमच्या भागातले जेव्हा येतात तेव्हा त्यांना दत्तक घ्यावं. तर आता ही एक टप्प्याटप्प्याने रुग्णसेवा मोफत करण्यासाठी आपले